ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील भक्ष्य प्राण्यांच्या गणनेतील प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या उद्देशाने टप्प्याटप्प्याने तृणभक्षी प्राण्यांच्या अंतर्गत स्थलांतर मोहिमेला प्रारंभ करण्यात आला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या सक्रिय परिसंस्था व्यवस्थापन धोरणांतर्गत वैज्ञानिक पद्धतीने ज्या भागात भक्ष्य प्राण्यांची संख्या अधिक आहे तेथून कमी असलेल्या भागात त्यांचे स्थलांतर करण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील कोलारा वनपरिक्षेत्रातील जामणी गवताळ वनपरिक्षेत्रातील कोळसा गवताळ भागात चितळ स्थलांतराच्या पहिल्या टप्प्यात सुरुवात करण्यात आली आहे. स्थलांतराच्या पहिल्या टप्प्यात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत न होता एकूण 30 चितळांचे त्यांच्या नव्या अधिवासात यशस्वीपणे स्थलांतर करण्यात आले. 30 जूनला 9 मादी व 7 नर अशा एकूण 16 चितळांचे स्थलांतर करण्यात आले. त्यानंतर 1 जुलैला 11 मादी व 3 नर अशा एकूण 14 चितळांचे स्थलांतर करण्यात आले. ही संपूर्ण मोहीम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपसंचालक आनंद रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. सहाय्यक वनसंरक्षक विवेक नातू व अनिरुद्ध ढगे तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल वैद्य, रुंदन काटकर आणि संबंधित क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी ही मोहीम यशस्वीरित्या राबवली.